नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेत 4:30 आणि आता आम्ही कुठं चाललोय तर हे बघू शकता. हे बॅग लावले पाठच्या साईडला. इकडं माझी मम्मी उभी आहे हातात बॅग घेऊन, तिकडं त्या साईडला बहीण उभी आहे आणि इथं अशी बॅग पॅक मस्त केलेली आहे. तर अजून आपले मेंबर आहेत पुढे, तर ते पण जॉईन होतात आपल्याला. तर तुम्हाला सांगतोच पुढे जाऊन. याच्या आधी हा इंट्रो बघा. तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. आणि हे बघा, हा आपला भाऊ श्लोक आणि तुम्हाला एक मेंबर दाखवतो, आपली खास मावशी. तर या ग्रुपमध्ये आपले ऍड झालेले आहे. हे अध्यक्ष आहे, ग्रुप अध्यक्ष आपली. जे पूर्ण ट्रिपचा जो आपला बोलतात ना, बजेट पासून सगळं म्हणजे जे आहे ना देखरेख, ही आपली मावशी करते. तर ह्याच्याकडे आहे सगळं. आणि पुढे साहिल आहे, तो जरा बिझी आहे मोबाईलवरती, त्याला जरा आपण नंतर दाखवूया. आणि त्यानंतर आपली अजून भरपूर पुढे पब्लिक आहे, म्हणजे जी ह्याच्या आधी पण तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असाल पंढरपूरच्या ब्लॉगमध्ये. तर ती आणि अजून नवीन पब्लिक आपल्याला बघायला भेटेल. तर आपण डायरेक्ट त्यांना स्टेशनवरती भेटूया. हे बघा, हे गँग बघा आपली, ही आपली रिक्षा. आता आपला पुन्हा मेंबर आहे. आता बोला, आता बोला. हाय हाय गाईस बोला. हाय गाईस. हा, आपण कुठं आलो? आपण कुठं चाललोय सांगा? गणपतीपुळ्याला चाललोय. आणि आमची फॅमिली बघा, एवढी एवढी फॅमिली आहे. हे बघा, गँग बघा आमची. हा, आमचा अमन. बसा, कधी आला? आता झाला 4:30. अच्छा, ओके. तो बिचारा कधीचा आलाय. आमचं लक्ष कधीपासून होतं यावरती. हा, साहिल आता बघू शकता. हे आमची आजी, ही आमची दुसरी आजी. आमचा देवेश. हे गँग बघा, हे चंगू मंगूची गँग बघा आमची. चंगू मंगू शपथ. बाप रे, व पब्लिक. हात हात हाय करा, हाय करा. हा, काय ती चकली खा, चकली चकली खा, चकली खा तू. शाबास. एवढी गँग आपली मित्रांनो. आता गणपतीपुळे जायचं. आता डायरेक्ट दुसरा टाइम आहे, आमचा पहिला टाइम आहे. आता पहिल्या टायमात झालं. तर मित्रांनो आता डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटूया. सो इकडे सकोली मावशी, चकलीवाली मावशी. अरे हा आपला रुद्रांश याजी इथं बसले. आणि बाकीची पब्लिक जी आहे ती पुढच्या 2-3 डब्यामुळे बसल्या साईडला आणि पाठच्या साईडला आहे. तर आता पुढचा प्रवास होईल. तर ही ट्रेन फक्त 2-3 स्टॉप थांबेल आणि डायरेक्ट रत्नागिरीला आपल्याला स्टॉप घ्यायचा आहे. हाय, काय 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 भूक लागली, भूक लागली. चष्मा दुरुस्त करून आणलाय. अच्छा, नवीन आणलाय. ओके ओके. इकडं आजोबा बसलेत. आजी काय शोधते पिशवीत? अरे खायचं शोधते रे. काय आणलं खायला बघू दे. तेच सांगते ना, पकडावं बाटल्या. हे बघ इकडं. हा, हे बघ आमच्या इकडे पण तिकडे काय नळात चालू. खाऊन दाखव. हा, खाल्ला. या साईडला पण आजी बसले, आजोबा, आणि इकडं जी बारकी बहीण बसले. अरे अरे दीक्षिता या काकी आणि ही आमची काय नाव आहे माही. माही आणि इकडं लसिका. बोल मोठ्याने बोल.
हे आमचे जुने मेंबर, हे आमचे जुने मेंबर. अनुभव सांग तुझा. सगळ्यांकडे बघा, हे बघायला भेटेल तुम्हाला अख्ख्या डब्यामध्ये नळी. काय कसं वाटतंय? एकदम मजेत. आणि ही बघा, हे आजी बघा, ही श्रुती, गोलू, निकिता ताई, ही आजी, एक आजी इथे एक आजी बसली आपली. ही आमची किरण मामी झोपलेली, तिला उठून आणले कशी तरी. हा आपला देवेश. इकडे आमची फॅमिली पूर्ण बसलेली आहे. सगळ्यांना नळ्या खाऊन झाल्या सगळ्यांच्या. आता आपण तिकडे हव्या. चल मित्रांनो, आम्ही आता इथं दरवाज्यात उभं राहिलोय. आमची फॅमिलीतली सगळे मेंबर आहेत, ते नळ्या खाण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे आम्हाला तर भूक नाही लागली. मी तर डायरेक्ट कामावरून आलो रात्री आणि न झोपता डायरेक्ट इथं आंघोळ वगैरे करून डायरेक्ट ट्रेनमध्ये आलं. हा आपला भाऊ पण झोपला नाही आणि झोपलेला, हे झोपलेली, ही पब्लिक झोपलेली. आम्ही डायरेक्ट दोघं उठून आलो, डायरेक्ट झोपलो पण नाही. आज रात्रीपासून म्हणजे परवापासून पण नको झोपलो मी. तर मला पुढे सांगता येत नाही एनर्जी किती राहील. एनर्जी नाही असेल तर आपल्याला हे प्यायला लागेल, स्ट्रिंग प्यायला लागेल. माउंटेन ड्यू, डर का माका भरोसा. तर मित्रांनो, आता सकाळ झाली आणि आपल्याला बाहेरचा व्ह्यू एक नंबर भेटणार आहे. कारण की आपण जातोय कोकणात आणि कोकणातला व्ह्यू म्हणजे आता पावसाळा चालू आहे. तर पावसाळ्यातला थोडा व्ह्यू बघायला भेटेल. काय काय नदीला पाणी वगैरे आलं असेल तर थोडं धबधबा असेल तर आपण बघूया. आता डायरेक्ट ही ट्रेन जाईल पनवेलला आणि पनवेलला नंतर चिपळूण तर डायरेक्ट रत्नागिरी. 3-4 स्टॉप थांबणार, त्यानंतर आपल्याला रत्नागिरीला जायचं आहे. रत्नागिरी चकली, आठवय चकली मावशी चकली खाते. चकलीवाली मावशी. अरे बापरे, हे तो सेल्समन आहे भाई, ट्रेन मध्ये सेल्समन. ऍपल भाई कितने का दिया है? 50, 100, 150. कुठला 150 वाको इकडे. 150 कवर वाला 150. आणि 5 रुपये दाखव, 5 रुपयावाला. कोण येतं लाडू? लाडू 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 कोण दाखवला? खाल्ला नाही, ती चकलीसाठी फेमस आहे ती. मग हा खाल्ली लाडू, डब्यात लाडू. हे बघा, फॅमिलीसाठी एवढे लाडू आहेत बघा, या खायला. इकडे बघा काय चाललं खायचं. हे बघा, हे बघा. गेला. ओरिजिनल हे जेव्हा तुला काय बोलायचं. गया खतम. बाय टाटा. गोलू बोला वरण ना. मित्रांनो 9:30 झालेत आणि आता येऊन चिपळूणला पोहोचलोय आणि इथे पाऊस पण सुरू झालाय. आमचे बाकीची मंडळी गाडीत बसलेत आणि आम्ही दोघंच, अमन आणि मी, आम्ही बाहेर थांबलोय. जरा कंटाळा म्हणून बाहेर आलो असंच टाइमपास करायला. आणि हा बघा पाऊस आला इथे, हळूहळू पाऊस पडतोय. हा बघा कैसा लग रहा है? हाँ बहुत मजा आ रहा है भाई. कोकण ह्याला पहिल्यांदा आणले कोकणात आणि याला अजून फिरवायचे. तो आपला पुढे पण प्लॅन होईल मित्रांबरोबर जायचा, याला पण घेऊन जाऊ आपण. आता चिपळूण स्टेशनला आलोय. ट्रेनवर
अजून अरे उसको स्टेबल रखते ना तो हिलता नहीं साला. घेऊन या त्याला. चला आता घेऊन या डायरेक्ट मध्येच मारू. भेटला नवीन भेटला आपल्याला. हे नको रे, झालं तुझं कोटा पूर्ण झालं. शाबास. मित्रांनो मस्त की इथे लाल बत्तीचा खेळ रंगलाय. आम्ही दोघं बहीण भाऊ साईडला एकदम मजा घेतोय. छोटा है बाकी अच्छा है. इथे ट्रेन उक्षी स्टेशनला थांबले. हे बघा पाऊस अजून पण आहे. हिला लय मारला बिचारीला. ही कटलीवाली मावशी आली आमच्या. किलीवाली मावशी हे बघा सगळे फेम घ्यायला आलेत. फेम वरती कुठे? हा ते बघा ते बघा. हे ते बघा कसा कान खात होते. आमन आमन अजून कोण आहे? श्लोक आहे श्लोक. तर मित्रांनो पोहोचलो आता आपण रत्नागिरी स्टेशनला आणि आता 11 वाजले. सो बघू शकता पाऊसच पाऊस आहे. सकाळपासून जो पाऊस सुरू झाला आहे 7 वाजल्यापासून तर अजूनपर्यंत पाऊस आहे. आणि जरा थांबलोय बाहेर इथं स्टेशनच्या इथे कारण की पाऊस भरपूर आहे. जाता पण येत नाही. आणि पब्लिकचे फोटो वगैरे झालेत सगळे काढून. आणि आता आम्ही थोड्या वेळात आमच्या जिथं बुकिंग केली आहे आपल्या रूमची तर तिथे जाणार आहे. आणि तिथं बघूया. तिथून परत आपल्याला मंदिरात पण जायचं आहे. सो बघूया कसं काय होतं कारण की पावसाच्या ह्याच्यावरती आपलं पाऊस थांबेल तसं पुढं पुढं आपलं एक्सप्लोअर करायला भेटेल. आणि इकडे अजून फोटो सेशन चालू आहे बघा. फॉरेनर लोक फॉरेनर हे फॉरेनर गुजरातची फॉरेनर. आणि हा आमचा फोटोग्राफर. बापरे ब्लॉगर वर्सेस फोटोग्राफर. तो आता रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर पडलो आणि इथनं शेअरिंग रिक्षा पकडले. आणि आमची बाकीची जो ग्रुप होता तो 4-4चा हे ग्रुप करून ते पुन्हा रिक्षातनं जे आपले भक्त निवास आहेत तिथे गेलेत. आणि आम्ही 3 जण तेव्हा रिक्षा साहिल आणि मी आम्ही एका रिक्षातून चाललो. तो आता इथून थोडं काहीतरी 30 का 32 किलोमीटर लांब आहे इथून आपल्याला. इथून जायचं आहे आणि आता डायरेक्ट आपण जाऊया भक्त निवासला आणि तिथं बघूया कशी काय सोय आहे ती. नंतर पुढचं जे भक्त निवासचे जे रेट असतील ते तुम्हाला दाखवतो.
आम्हाला मिनिमम 1.5 ते 2 तास लागलेला आहे इथं म्हणजे पोचायला, कारण की स्टेशनपासून ते भक्त निवासपर्यंत म्हणजे गणपतीपुळेपर्यंत 30 किलोमीटर असा काहीतरी प्रवास आहे. आणि एवढी जण होते त्यामुळे आम्ही 5 ते 6 रिक्षा केलेल्या आणि त्यातून आलो. सो 4 जणांचं रिक्षाचं जे भाडं आहे ते काहीतरी 800 रुपये घेतलं, म्हणजे पर पर्सन 200 रुपये होतं. त्यानंतर आता इथं आम्ही जे आहेत यंग तर त्याने हा भक्तनिवास चूज केला, कारण की इथं फी कमी आहे आणि हा गणपतीपुळे जो मंदिर आहे तिथून हा थोडा लांब आहे. त्यामुळे इथून आम्हाला जायला थोडं डिफिकल्ट पडणार आहे. आणि जे आमच्या इथले जेवढे पण म्हातारी माणसं आहेत जी वयोवृद्ध, तर त्यांना आम्ही MTDCसाठी बुक केलं आहे तिथं रूम, कारण की ते तिथल्या इथं जवळ आहे आणि त्यांना जवळच्या जवळ जरा बरं पडेल जाण्यासाठी. आणि आम्ही इथून जाणार. सो आता आज तर आपलं पावसामुळे जरा एकदम कोंडी झाली, त्यामुळे काय जास्त स्पॉट आपल्याला इथनं कव्हर करता येऊ शकत नाही. त्यामुळे आपण संध्याकाळी गणपतीपुळे मंदिर फिरूया. त्याच्या आधी इथं रूम बुकिंगचं चालू आहे इथे भक्तनिवासमध्ये. आणि उद्याचा प्लॅन जो असेल तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल. सो ही आजची फर्स्ट व्हिडिओ आपली या गणपतीपुळेतली, आणि यानंतर पुढे व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत व्हिडिओवरती कंटिन्युअसली राहा. आणि तुम्हाला भक्तनिवासमधला आता दाखवतो थोड्या वेळात आतमध्ये कसे काय काय रूम वगैरे आहेत, बेड वगैरे आहेत. हा भक्तनिवास आहे गणपतीपुळेचा, हे बघा. आणि आपली तिथं सगळी पब्लिक जमा आलेली आहे. आणि ह्या रिक्षातून आम्ही आलो जस्ट पाठून, अशा रिक्षा तिथे. तर तुम्ही जर गणपतीपुळ्यात येत आहे रत्नागिरी स्टेशनला उतरून तुम्हाला तिथनं रिक्षा करायला लागणार आहेत. आणि तिथून मग तुम्हाला इथपर्यंत यायला पर पर्सन म्हणजे आता 200 रुपये तर घेतात ते. तर त्याप्रमाणे तुम्ही त्यांना विचारून त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घेऊन इथं येऊ शकता. आता रूम मध्ये एंट्री मारतो आणि तुम्हाला रूमची टूर करवतो. हे बघा इथं किती बेड बघू शकता. बेड बघा, हे बघा फुल मज्जानी लाईफ. यांच्या भाषेत ती गुजराती भाषेत मज्जानी लाईफ. इथं आमचा अमन, इथं एक जण झोपतो आणि शपथ लगेच मोबाईल चार्जिंग बघा. चार्जिंग पॉईंट भरपूर आहे इथे बघू शकता. खूप चार्जिंग पॉईंट आहे ते बघा. हे बघा हे इथं मी माझा बेड घेतला, तिकडे कौशिक बसलाय. हा इथं साहिल, हा बघा माझ्या इकडे. आणि पब्लिक इथे अशी एवढी. आणि तुम्हाला गॅलरी दाखवतो. गॅलरी बडबड चालले यांच्या लोकांची. हे बघा गॅलरी मित्रांनो, गॅलरीचा व्ह्यू आहे बघा. पाठी पूर्ण डोंगर आणि पूर्ण जंगल आहे, पूर्ण झाडी एरिया आहे. आणि हे असे लॉकर दिलेत बॅगा वगैरे ठेवण्यासाठी. अजून एक रूम दाखवतो तुम्हाला. ही खास लेडीजसाठी आहे. आणि आता आमची पाठची जेंट्सची रूम आहे आणि इथं लेडीजसाठी रूम आहे. हे बघा इथं पूर्ण सेम बेड बघू शकता, चार्जिंग सॉकेट आणि तिथपर्यंत पूर्ण बघू शकता बेड आहे तिथे. आणि इथं पण बाल्कनी आणि दिले, हे बघा बाल्कनी दिले इथं पण. हे बघा सेम बाल्कनी. तो त्या साईडला आमचा रूम आहे, तो दरवाजा आहे तो, तिथं आमचा रूम आहे. आणि इथं या लेडीज लोकांचा रूम. आणि आपल्याला आता त्या साईडला यायचं आहे, गणपतीपुळे मंदिर त्या साईडला आहे. आणि हा इकडं खालती गावात रोड जातो. ये पब्लिक समोरासमोर ऐकर. तुमच्या आतमधला कुठे, आतमध्ये कुठे गेले त्यांना बोलव बाहेर. हाय. आणि आता आम्ही इथे हे बघा बघू शकता, हे आमच्या सिस्टर्स बघा, प्रणिता, श्रुती, गोलू. हे बघा यांची रूम. हे आमच्या मावश्या, हे बघा इथं बसले मम्मीच. हे इथं काकी असले. हे बघा आला शिका. हाय कर हाय कर. तिकडं मावशी, एक मावशी इथं. ही चिल्लर पार्टी सगळी. सो मित्रांनो अशा प्रकारे काहीतरी रेडी झालोय. आता जातोय मंदिरात
गणपती बाप्पाच्या. आणि आता इथून आपल्याला 1.5 किलोमीटर अंतरावरती गणपतीपुळे मंदिर आहे. सो संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आमच्या बाकीचे मंडळी त्यांची तयारी वगैरे चालू आहे. तर इथून डायरेक्ट गणपतीपुळे मंदिरात जायचं आहे. तर बाई लोकांची तयारी झालेली आहे बघा, सगळे मॅचिंग वगैरे, एकदम प्लेन शर्ट, एकदम सिम्पल. आणि आपला भाऊ अपकमिंग ब्लॉगर. सो आता बाकीचे पण पब्लिक येते, त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता इथून चालत जायचं आपल्याला 3 किलोमीटर अंतरावरती. आणि बाकीचे आपले आजी आजोबा आहेत ते MTDC आहे जो MTDCचा जो लॉज म्हणजे त्या हाईटला जो बुक केला आहे, तर तिथून ते लोक मंदिरात येणार आहेत. आणि बाकीचे आता आम्ही इकडनं चालत जाणार आहोत. सगळ्यांनी मॅचिंग घातलेत, थोडे मॅचिंग म्हणजे एकदम फॉर्मल टाईप घातले. ते बघा कलर वेगवेगळे आहेत. हा आमचा कौशिक. हाँ तुम्हारा कौन फेम देते यार, ये बघा. अरे इसको लेगा तो ब्लॉग फ्लॉप हो जाएगा भाई, मेरा बात सुन तू. गुजरातन बिहारन दीक्षाला मग व्यू अच्छा आएगा थोड़ा सा. नहीं ये देखो माही, अभी बराबर नाम बोला इसका. देखो इसको लस्सी का उससे बोल. आता दीक्षिता सिंग. रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभी नेमून दिलेल्या ठिकाणी वाहने पार्किंग करावे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. पाठच्या साईडला जस्ट MTDCचे हॉटेल आहे आणि मंदिराला लागूनच समुद्र किनारा आहे पूर्ण. ते आपण बघूया. इथं पूर्ण लाईन असते आणि त्या बाजूलाच मंदिराचा एंट्रन्स आहे. हे बघा. तर मित्रांनो, फायनली आपल्या मंदिरातलं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि पाऊस इथं जोरदार चालू आहे. बघा भिजलो पूर्ण. इथं आपली पब्लिक आणि हे बघा सगळे भिजलेत. म्हटलं आमची पब्लिक तिथे उभी आहे. ती बघा आमच्या मावश्या पण भिजल्यात, त्यामुळे तिथे उभ्या आहेत. गणपती मंदिराचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर सर बाहेर पडलो. नुसता पाऊस आहे जोराचा. त्याच्या आधी तर नव्हता, म्हणजे दुपारी पण नव्हता एवढा पाऊस. त्यानंतर आत्ता पाऊस लागायला लागला. आणि हे बघा पूर्ण सगळे भिजलेत. आमच्या आजी मावशा वगैरे लोकांनी त्यांना पुढं पाठवलं आणि आम्ही आता पाटणा आलोय भिजत. पाऊस आता थोडा कमी आलाय. हे बघा दीक्षिता काय हाल बघा आपल्या दीक्षाचे. सॉरी दीक्षा ओके, या दीक्षाचे हाल बघा. हा दीक्षा आहे बघा, दीक्षा नाही गुजरात नाही ती. आता जातो, आता खायला काहीतरी बघूया सोय कशी होते आणि त्यानंतर जातो हॉटेलवर. तर उद्याचे प्लेस असतील तेव्हा पाऊस नाही भेटला पाहिजे.
मध्ये गेला हा तिथं ना ते काय बोलते कस्टमर ओनर होता हा ते चांगला गोड बोलत होता ते बोलते की म्हणजे बोलला झालं हा ते चेअर आणला ते बोलते की बसून घे हा मग नंतर तुझं कोणाला तर शपथ एवढं चांगलं पण असते मित्रांनो फुल पाऊस आहे सगळे भिजले पब्लिक भिजले बघा गारगार वाटतोय फुल सगळे गारगार सगळीकडे चिक्कल चिक्कल झालंय अरे हो आगे काय हे काय घेतलंय? हे बघा पाऊस आहे सगळा चिक्कल चिक्कल झालं रस्त्याला इकडं बघाल तिकडं हॉटेल आहे ते बघा इकडं पण हॉटेल आहे त्या साईडला पण हॉटेल आहे आजूबाजूला सगळे हॉटेल्स आहेत तिथे आता आलो मित्रांनो आपण एका हॉटेलला इथे आणि बाजूलाच आपलं म्हणजे जिथं स्टे केला आहे तो भक्ती निवास आहे आणि इथं हॉटेलवरती आलो आहे आणि बाहेर अजून पण पाऊस चालू आहे आणि आम्ही आता जरा चिकन अंडी असं जरा ऑर्डर केलं आहे आपला या मामा आणि इथं मावशी बसले आणि बाकीची काय हे बघा आणि इकडं बसले हे इकडं व्हेज सेक्शन आहे आणि इकडं नॉनव्हेज सेक्शन आहे दोघांना पार्टिशनमध्ये पार्टिशन टाकलं बघा नॉनव्हेज आणि व्हेज बघा आणि आम्ही सगळे नॉनव्हेज आहेत ऑर्डर केलं आहे काय खाणार चिकन मसाला अच्छा चिकन मसाला ऑर्डर केला आहे आता बघूया किती वेळ लागते नंतर जेवून डायरेक्ट घरी जायचं आणि झोपूया पाऊसले आहे आज गारठाले आणि उद्या पाऊस नको यायला कारण की आपल्याला एन्जॉय करायचं आहे उद्या आणि उद्या बघूया किती किती स्पॉट आहे हे बघा पाठच्या साईडला आहे ना मित्रांनो हे बघा पाठच्या साईडला आहे ना बॅनर लावला आहे त्या बॅनरवरती कुठले कुठले स्पॉट आहेत आपल्याला ते दाखवले तर तुम्हाला फोटो काढून दाखवतो तुम्हाला